नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे बीटरूटचे लाडू. माझ्याकडे 2-3च बीटरूट पडलेले होते घरामध्ये, ते असेच वेस्ट जातील म्हणून मी बीटरूटचे लाडू बनवायला घेतलेले आहे. बीटरूट खायचं म्हणलं की मुलं खात नाहीत, त्यामुळं मी लाडू बनवून पौष्टिक आहार मी मुलांना देत असते. चला तर मग कसे बनवायचे बघूयात. इथे बीटरूटची साल काढून मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता याला मी खिसून घेणार आहे. कसं असतं मैत्रिणींना सांगू का, आपण कुठलेही पदार्थ जास्त बनवलं ना, जास्त प्रमाणात बनवलं ना, ते मुलं खात नाहीत आणि कमी बनवलं ना, मला तुला करून लगेच संपवून टाकतात. त्यामुळे वेस्ट जाणार नाही. त्यामुळे आपण कमी कमीच बनवायचं. आपल्याला काही कामं असतात, आपण घरीच तर असतो, जसं लागेल तसं बनवायचं. चला तर मग बनवूयात. आपलं बीटरूट खिसून झालेलं आहे. चला तर मग आपण लाडू बनवायला घेऊयात. एक पॅन घेतलेला आहे आपल्या बीटरूटचे लाडू करण्यासाठी. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे. त्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे मी फ्राय करून. कारण माझी लाडूची क्वांटिटी खूप कमी आहे म्हणून मी ड्रायफ्रूट पण कमीच घेतलेले आहेत. घेतलेला बीट, खूप कमी वेळात आणि खूप इझी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आजकालचा आपलं पदार्थांमधून आपल्याला न्यूट्रिशन भेटत नाही, म्हणून असं काहीतरी आपण पौष्टिक आहार खाल्लं पाहिजे. त्याला सतत परतत राहायचं आहे. माझा पॅन व्यवस्थित बसत नाही गॅसवरती. एक 10 मिनिट आपल्याला हे बीटरूटचं खिसलेलं परतून झालं ना, एक 10 मिनिट झाल्यानंतर आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत. मंद आचेवर 10 मिनिट परतून घ्यायचं आहे आपला बीट मऊ होईपर्यंत, आणि कलर पण चेंज होतो त्याचा. कलर चेंज झालेला आहे बीटरूटचा. आपण त्यामध्ये साखर ॲड करणार आहोत. तुम्हाला कितपत स्वीट गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. मी तर 4 चमच साखर टाकून घेणार आहे. पूर्ण साखर यामध्ये विरघळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या साखरेचं पाणी होत आहे, पाणी सुटते. आपण त्याला चाचणी म्हणू शकतो. ह्यामध्ये ॲड करणार आहे 2 चमचे मिल्क पावडर, जेणेकरून आपली टेस्ट अजून छान होईल. मिल्क पावडर तुमच्या घरी अवेलेबल नसेल तर तुम्ही कॅन्सल पण करू शकता. तसं काही नाही, घालावंच असं काही नाही, ऑप्शन आहे ते. तुमच्या घरी जे साहित्य अवेलेबल आहे त्यानेच तुम्ही बनवू शकता. फक्त बीटरूट आणि साखरेचे पण लाडू बनवू शकता. तसं काही नाही की ड्रायफ्रूटच घालावे आणि मिल्क पावडरच घालावे, असं काहीच नाही. साधं सिंपल रेसिपी आहे. मी इथं ताटात काढून घेतलेलं आहे गार होण्यासाठी. गार झाल्यानंतर आपण याचे लाडू बनवूयात. तुम्ही बघू शकता इथे आपले बीटरूटचे लाडू रेडी आहेत.
मी एकदम छोट्या साईजमध्ये बनवलेलं आहे, कारण की मला जेवढी छोटी साईज असेल तेवढी खूप आवडते. लहानपणापासूनच मला एक सवय आहे, की लाडू पण मग आपण जे बुंदीचे लाडू बनवतो, मोतीचूर लाडू बनवतो, खूप छोट्या-छोट्या आकाराचे मला आवडतात बेसनचे लाडू पण. त्यामुळे मी छोट्या साईजमध्ये बनवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे-मोठे बनवू शकता आणि वरून तुम्हाला आवडत असेल तर ड्रायफ्रूट पण लावू शकता. अशाच पौष्टिक नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.